नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुम्ही सगळ्यांच्या आजच्या व्लॉगमध्ये। तर मित्रांनो, गेल्या काही दिवसापासून ना आपल्याकडे भरपूर जोराचा मुसळधार पाऊस पडतोय आणि आमच्या जवळच्या नदीला ना एवढा मोठा पूर आलाय ना, तर तोच आता पूर आज आपण बघायला जातोय। ठीक आहे मित्रांनो, चला तर आता पूर बघायला जाऊ आपण। मित्रांनो चला जाऊया आमच्या नदीला जाण्यासाठी। मित्रांनो हाच रस्ता आहे, चला जाऊया आपण। पावसाचं एवढं जोराचं म्हणजे खतरनाक वातावरण झालंय। मित्रांनो, काल जो रात्रीचा पाऊस पडला होता ना, म्हणजे खूप जोराचा वारा पण आला होता आमच्याकडे। झाडं वगैरे भरपूर रस्त्याला पडलेली होती। सकाळी मी कामावर जाताना ना मित्रांनो, मला भरपूर झाडे पडलेली दिसतात। मित्रांनो, आता मी आलोय नदीकडे आणि तुम्हाला आता दाखवतो, नदीला भरपूर मोठा पूर आला मित्रांनो। मला आता दाखवतो मित्रांनो, हे बघा मित्रांनो। मित्रांनो, हा जो तुम्हाला दिसतोय ना, हा ओहळ आहे, ठीक आहे मित्रांनो। आणि हा ओहळ ना थेट या नदीला मिळतोय। तुम्ही बघू शकता मित्रांनो, ही नदी आहे आमच्या गावची। हे बघा, भरपूर नदीला पाणी आलं मित्रांनो। भरपूर मोठा पूर आहे आपल्याला दिसतोय। मित्रांनो, हे बघा, हे निसर्गाचं अद्भुत आणि खतरनाक दृश्य आहे जे आपल्याला बघायला मिळालंय। तर मित्रांनो, आता सध्या ना मित्रांनो, आज सकाळपासून पाऊस थांबायचं नावच घेत नाही, म्हणून म्हटलं चला नदीकडे जाऊन बघू काय परिस्थिती आहे। आणि बघा ना मित्रांनो, नदीला तर जबरदस्त पूर आलाय, एकदम जबरदस्त दिसतोय हा दृश्य। हे बघा ना मित्रांनो, पाणी कसं दुथडी भरून वाहत आहे आणि हे नदीचं पूर्ण रौद्ररूप दिसतं मित्रांनो पाहायला आपल्याला। कालपर्यंत जिथून लोक ये जा करत होते ती जागा आज पूर्ण पाण्याखाली गेले मित्रांनो। हे बघा मित्रांनो। मित्रांनो, आजचा हा जो परिसर आहे ना, हा खूप अद्भुत परिसर आहे मित्रांनो। आणि तुम्ही बघू शकता आमच्या मागे हे जे वातावरण जे दिसतंय ते खूप सुंदर आणि हिरवगार दिसते वातावरण। बघा, तर मित्रांनो आता ना थोडासा आपण पुढे जाऊया, कारण की या वर्षी ना आमच्या या नदीला मित्रांनो ना एक मोठा पूल बांधला आहे। आणि ते पुलावर जे दृश्य बघणार आहोत ते याच्यापेक्षा सुंदर आणि अद्भुत असणारे आहे। तर आता मी मित्रांनो तुम्हाला पुलावर जाऊन दाखवणार आहे पूल कसा आहे तो। ठीक आहे मित्रांनो, चला जाऊया। हे बघा मित्रांनो, आता मी एक सुरक्षित अंतरावर उभा राहून पुलावरचे तुम्हाला हे दृश्य दाखवतो मित्रांनो। हे बघा मित्रांनो, हे बघा नदीचं हे वेगाने वाहणारे जे पाणी आहे ते किती वेगाने येऊन या पुलावरती जोरात आदळते आणि त्यातून जे दृश्य दिसते आपल्याला ते बघण्यासारखं अतिशय सुंदर दृश्य आहे मित्रांनो। आणि मित्रांनो, निसर्गाचं खरं सुंदर दृश्य हे ना आपल्याला जास्त करून पावसाळी म्हणजे रेनी सीझनमध्ये बघायला मिळतं। कारण की उन्हाळ्यात आपल्याला आजूबाजूचा जो परिसर असतो ना हा पूर्णपणे सुकलेला असतो, पण पावसाळी मात्र तसं नसतं मित्रांनो। पावसाळी मात्र ते सगळीकडे हिरवंगार असतं मित्रांनो। हा जो समोर तुम्हाला माणूस दिसतोय ना, हा ॲक्च्युली तो बुडलायला नाही आहे। हा खरं तर जे पुरामध्ये लाकडं आणतात ना, लाकडं काढण्यासाठी हे लोक इथं उभे आहेत आणि तेच लाकडं काढतात। तुम्ही बघू शकता त्यांनी किती मोठा लाकूड आता त्यांनी या पुरामधून काढला आहे। ठीक आहे ना मित्रांनो, पण अशा पुरामध्ये कधी तुम्ही उतरू नका, कारण की आपली शेवटची चूक ठरू शकते। म्हणून तुम्ही तुमची काळजी घ्या। भलेही तुम्हाला पोहू येत असेल मित्रांनो, तरी पण ओव्हर एक्साइटमेंटमध्ये ना अशा पुरामध्ये मस्ती करण्यासाठी कधीच उतरू नये। कारण की हे जेवढं पाणी तुम्हाला सुंदर दिसतं ना तेवढंच धोकादायक आहे। म्हणून तुम्ही कुठे फिरायला गेले आणि तुम्हाला असं दृश्य पाहायला मिळालं आणि तुम्हाला आंघोळ करायला वाटत असेल ना, तर अशा पुरामध्ये कधीच आंघोळ करू नका। जेव्हा मित्रांनो जून महिना लागला ना, तेव्हा सगळे लोक वरच्या आकाशाकडे बघत होते की कधी पाऊस येईल। पण मित्रांनो, जून महिना गेला, संपत आला आणि एंडिंगला फक्त 1-2 दिवस पाऊस आला आणि नंतर मित्रांनो पावसाने एवढा जोर धरला आहे ना की आता पाऊस उघडायचं नावसुद्धा घेत नाही आहे। आणि मित्रांनो, हे 3 ते 4 दिवसाचं पाणी आहे जे नदीला एवढा मोठा पूर घेऊन आला आहे। हा, हे बघा मित्रांनो, एवढा मोठा पूर घेऊन आला आहे फक्त 3 दिवसात मित्रांनो। म्हणजे तुम्ही विचार करू शकता की जून महिन्याच्या एंडिंगपासून जो पाऊस सुरू झाला आहे तो किती जोराचा पाऊस सुरू झाला आहे। मित्रांनो,
बघू शकता हा जो पूर आहे ना हा 4 दिवसात मित्रांनो, सॉरी 3 दिवसामध्ये 3 दिवसाच्या पाण्यामध्ये एवढा सगळं पाणी साचला मित्रांनो. हे मित्रांनो 3 दिवसाचं पाणी मित्रांनो बघू शकता इकडे. या नदीमध्ये मित्रांनो काही दिवसापूर्वी म्हणजे काही महिन्यापूर्वीला मित्रांनो मे ते जूनमध्ये ना काहीच पाणी नव्हतं. एवढं पाणी कमी झालं होतं की या नदीमधून ना लोक ये जा करत होती. अशी अवस्था होती मित्रांनो या नदीची. पण मात्र आज बघा मित्रांनो ही नदी किती पाण्याने भरलेली आहे. हे बघा इथं कसे पाण्याचे उफळे उठतात मित्रांनो. एकदम अद्भुत दृश्य आहे हे. मित्रांनो पूर बघताना ना नेहमी एक सुरक्षित अंतर ठेवून बघा, कारण की सेल्फी किंवा व्हिडिओच्या नादात स्वतःचा जीव धोक्यात नका टाकू मित्रांनो. मित्रांनो गावच्या नदीचा पूर हा तुम्हाला कसा वाटला, आमच्या नदीचा पूर आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो हे बघा आजूबाजूचा जो परिसर आहे मित्रांनो हा खूप सुंदर आहे. एक अद्भुत नजारा तुम्हाला बघायला मिळाला मित्रांनो. तर मित्रांनो भरपूर पूर बघितला आपण आज. तर मित्रांनो आता आम्ही जातोय घरी, कारण की संध्याकाळ पण झाले, जवळजवळ 7:30 वाजले मित्रांनो आता. आणि भरपूर पूर पण बघितला आहे. मित्रांनो तुम्ही पण जर समजा एखाद्या ठिकाणी जर पूर बघायला गेले असतील आणि कुठे जर फिरायला गेले असतील तर सुरक्षित अंतर ठेवूनच बघा, कारण की भरपूर पाण्याचा वेग 2 दिवसांनी भरपूर पाण्याचा वेग वाढत चालला आहे आणि आपल्याकडे पण भरपूर पाऊस सुरू आहे. ठीक आहे मित्रांनो, तर स्वतःची काळजी घ्या. तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्लॉग कसा वाटला, जर आवडला असेल मित्रांनो तर आमच्या व्लॉगला लाईक करा आणि मित्रांसोबत पण शेअर करा. आणि अशाच गावातील जीवन आणि निसर्गरम्य दृश्य बघण्यासाठी मित्रांनो आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. आपण भेटू आता एखाद्या नवीन टॉपिकवर, नवीन विषयावर. तोपर्यंत मित्रांनो तुम्ही तुमची काळजी घ्या. चला तर बाय बाय मित्रांनो.